आहे। तुम्हाला दिसत असेल आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे दोन्ही हप्त्याचे पैसे एक सोबत 3000 रुपये वितरण करणं हे सुरू झालेलं आहे। आणि कमेंटमध्ये कोणत्या कोणत्या बायांना पैसे मिळाले, कोणत्या कोणत्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्यांना ही जे आहे किस्त म्हणजे कधी मिळेल त्याची एक आयडिया किंवा मदत होऊन जाईल। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी ज्या आहे महत्त्वाच्या अपडेट्स देणार आहे। सगळ्यात पहिली आणि मोठी अपडेट ती राहणार आहे, आता महिलांना 4500 रुपये सुद्धा मिळणार आहे यावाल्या मार्च महिन्याच्या हप्त्यात। 4500 रुपये कोणाला मिळेल आणि 4500 रुपयासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। दुसरा अपडेट, 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला सोबत मिळेल, त्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये तर मिळतच आहे, पण आता तुम्हाला होळी निमित्त जे आहे एक गिफ्ट म्हणजे होळीचा बोनस दिला जाणार आहे। होळीच्या बोनसमध्ये काय मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तिसरं आणि महत्त्वाचं अपडेट की आता 5 लाख बायांना म्हणजे 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्या 5 लाख बायांमध्ये तुमचा पण समावेश आहे का नाही हे चेक करायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी कसं तुम्ही चेक करू शकता तुम्ही 8व्या 9व्या हप्त्यासाठी पात्र आहे की नाही ते सुद्धा सांगणार आहोत। सोबतच 8वा हप्ता मिळाल्यानंतर तो कुठे चेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर मित्रो बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आहे महिला व बाल विकास विभागाद्वारे चालवण्यात येते म्हणजे संचालित केले जाते। तर त्याच्या मंत्री आहे आदितीताई सुनील तटकरे यांनी आता ट्विटरवर ट्विट केलेलं आहे, 2 दिवसाआधीचीच गोष्ट आहे। त्यांनी सांगितलेलं आहे 7 मार्च 2025 पर्यंत म्हणजे 7 तारखेपर्यंत मिळून जायला पाहिजे होते, पण तुम्हाला तर माहीतच आहे तांत्रिक बिघाड आणि डीबीटीमध्ये सध्या बँकेचे खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे जे आहे महिलांना अजूनपर्यंत पैसे देण्यात आलेले नाही आहे। परंतु आज संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळपासून ते उद्यापर्यंत ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे वाटपाची जे सुरुवात होऊन जाईल। सोबतच यामध्ये महिलांना 2 महिन्याचा सन्मान निधी देण्यात येणार आहे, ज्यामध्ये 3000 रुपयाचा समावेश असणार आहे। पण त्याआधी मी तुम्हाला आता थोडंसं जे ओव्हरऑल बेसिक माहिती देऊन देतो। पण जर तुम्ही माझ्या या लाडकी बहीण योजनेच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या, याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल। आणि आजपासून या चॅनलमध्ये तुम्हाला सगळे लाडक्या बहीण योजनेचे अपडेट्स मिळून जाईल, तुम्हाला दुसरीकडे कोणतेच अपडेट बघायची गरज राहणार नाही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर। सगळ्यांना माहीतच असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जी 28 जून 2024 ला झाली होती। या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत 7 हप्ते वाटप झालेले आहे, ज्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 7 हप्त्यांमध्ये आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा या 7 हप्त्यांमध्ये बायांना 10,500 रुपयाची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे। पण जेव्हा राज्य सरकार 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता ट्रान्सफर करत होता तेव्हा जे आहे बँकमध्ये जे आहे तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे जो 8वा हप्ता वितरित होऊ शकला नाही। मग आता बाया खूप जास्त वाट पाहत होत्या 8वा हप्ता कधी मिळेल, काय मिळेल की नाही किंवा योजना बंद झाली की नाही हेच विचार करत होत्या। म्हणून आत्ता कुठे म्हणजे 2 ते 3 दिवस आधीची गोष्ट आहे, आपले जे मुख्यमंत्री साहेब आहे सोबतच महिला व बालविकास मंत्री आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेची मार्च हप्त्याची डेट जी आहे जारी केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोबत देणार आहे। 8व्या आणि 9व्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांचा निधी, बघा तुम्हाला माहीत असेल मागच्या जो फेब्रुवारीचा हप्ता होता त्याच्यासाठी 3490 कोटीचा निधी वितरित करण्यात आला होता आणि आता 3500 कोटी रुपये जे आहे ते निर्धारित करण्यात आलेले आहे। आणि मार्च महिन्यासाठी सुद्धा 3500 कोटी रुपये जे आहे अजून हे करण्यात आलेले आहे, कारण 2 आठवड्याच्या ज्या किस्ता दिल्या जाणार आहे म्हणून। तर बघा आता तुम्हाला जे आहे या 8वा आणि 9वा हप्ता प्राप्त करण्यासाठी म्हणजे अकाउंटमध्ये घेण्यासाठी तुम्हाला काही ज्या योजनेच्या पात्रता त्या पूर्ण कराव्या लागेल। जर महिला या पात्रताला पूर्ण नसेल करत तर त्यांना 8वा 9वा हप्ता मिळणार नाही, सोबतच यानंतर योजनेचा लाभही मिळणार नाही। म्हणून या ज्या पात्रता तुम्हाला पूर्ण कराव्या लागेल, योजनेचा अर्थ अधिकृत वेबसाईटवर मंजूर केलेला असावा। आता हे जे आहे ना हे कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत, पण त्याआधी आपण जे आहे पात्रता पाहून घेऊ। महिलेचे कुटुंब आयकरदाता नसावे, टॅक्स पेयर तुम्ही नसले पाहिजे, त्यानंतर 4 चाकी वाहन तुमच्या परिवारात नसलं पाहिजे, महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नाही घेत असावी म्हणजे त्याच्या अंतर्गत, कारण खूप साऱ्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेत होत्या। जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीत, ही खूप महत्त्वाची एक अपडेट आहे। त्यानंतर महिला 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावी, जर तुमचं 65 पेक्षा वय जास्त झालं असेल तर तुम्हाला आता योजनेचा लाभ मिळणार नाही।
परिवारातील कुटुंब जे सरकारी नोकरीवर नसावे आणि कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. या सर्व पात्रता महिलांना पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. आता तुम्हाला जसं मी सांगितलं होतं तुम्हाला 2 महिन्याचे पैसे मिळतीलच 3,000 रुपये, पण आता तुम्हाला होळीचा बोनससुद्धा मिळतं आहे. तो होळीचा बोनस कोणाला मिळतं आहे आणि काय मिळतं आहे ते सांगून देतो. होळीच्या बोनसमध्ये महिलांना साडी मिळणार आहे. लाडकी बहीण साडी योजनेअंतर्गत आता तुम्हाला नजदीकी म्हणजे जवळचं जे राशनची दुकान आहे त्यामधून तुम्हाला जे आहे साडी म्हणजे देण्यात येईल. पण कोणाला मिळेल? ज्यांच्याकडे अंत्योदय अन्न योजनेचे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे, फक्त त्याच महिलांना किंवा त्याच परिवारातील सदस्यांना जे आता साडी योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. त्यानंतर मित्र हो, मार्चच्या हप्त्यात तुम्हाला 45 रुपये मिळतील. तर सगळ्यांना नाही मिळणार आहे, ही गोष्ट सगळ्यात आधी तर लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जे आहे महाराष्ट्र सरकार फेब्रुवारीचा 8व्या आणि 9व्या हप्ता एकसोबत वितरित करणार, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 3,000 रुपये मिळतील. ठीक आहे. पण काही महिला अशा आहेत ज्यांना जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही आहे, तर त्या महिलांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 हप्त्यांचे पैसे मिळून 4500 रुपये मिळतील. पण तुमच्या अकाउंटमध्ये जे DBT ऑप्शन आहे ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे, म्हणजे सक्रिय असलं पाहिजे. ते ॲक्टिव्ह कसं करायचं त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. आता त्यानंतर सगळ्यात मोठी घोषणा जी झालेली आहे, 9वा हप्ता जे आहे 5 लाखपेक्षा जास्त बायांना मिळणार नाही आहे. त्याच्या मागचं कारण असं की फेब्रुवारी महिन्यात खूप साऱ्या बायांचे अर्ज जे आहे राज्य सरकारने जे आहे खारिज केलेला आहे, म्हणजे रिजेक्ट केलेला आहे. तर त्या बायांना आता जे आहे म्हणजे योजनेच्या पात्रता पूर्ण करत नव्हत्या. त्यांच्या घरी 4 चाकी वाहन होतं, परिवारातील सदस्य नोकरीवर होते, सोबतच माहिती आहे का त्यांच्या परिवाराची आय 2.5 लाखांपेक्षा जास्त होती. त्याच महिलांचे अर्ज जे आहे 9व्या हप्त्यासाठी जे आहे हे करण्यात आलेले आहे, खारिज करण्यात आलेले आहे. म्हणूनच बायांना 8वा हप्तासुद्धा नाही मिळेल, कारण 8वा आणि 9वा हप्ता सोबत मिळत आहे, म्हणून त्यांना 8वा हप्ता पण नाही मिळेल आणि 9वा हप्ता पण नाही मिळेल. आता हे चेक कसं करायचं, तर तुम्ही हे लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून चेक करू शकता. पण तुम्हाला माहितीच नाही आहे कसं चेक करायचं, तर चला मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी वेबसाईटमध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आता हे कसं आहे, हे मी आडवा केलेला आहे मोबाईल व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणून तुम्हाला काय अशा प्रकारे तुमची स्क्रीन लॉग इन होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे बघा हे 3 लाईनवर इथे क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे 3 लाईनवर क्लिक करणार, इथे ॲप्लिकेशन मेड अर्लियर असं ऑप्शन लिहून येत असेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. इथं नो डाटा फाउंड दाखवता, पण थोडंसं लोड झाल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचं इथे ऑप्शन येईल. आता बघा इथे माझ्याकडे 2 ॲप्लिकेशन्स आहे बघा, ज्यातलं माझा एक ॲप्लिकेशन जे आहे रिजेक्ट झालेला आहे. आता तुम्हाला कसं चेक करायचं, तुम्हाला पैसे मिळणार का नाही, तर बघा जर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये रिजेक्ट लिहून आलं असेल ना, तर तुम्हाला आत्तापासून योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही, जोपर्यंत तिसरा ज्या आहे टप्पा सुरू होत नाही तोपर्यंत. पण जर तुमचा अर्ज इथे अप्रूव्ड लिहून आहे, म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतील. सोबतच इथे जर तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ड लिहून आहे, पण संजय गांधीच्या समोर आहे बघा इथे संजय गांधी लिहून आहे, तिथं ग्रीनमध्येच यस लिहून असेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. आणि हो, जसं तुम्हाला किस्ता वितरण होऊन जाईल, पैसे मिळून जाईल, तर ते तुमचे या इथे रुपयाचा जो लोगो दिलेला आहे त्यामध्ये हे अपडेटसुद्धा होऊन जाईल. बघा इथे यांचं आहे आत्तापर्यंत तर जानेवारीचा हप्ता वितरित झालेला नाही आहे, यांना मिळालेला नाही आहे, नाहीतर तो इथे अपडेट झाला असता. हे बघा इथे सर्व जे आहे क्रेडिटेड 1500 रुपये 4500 रुपये आणि तर काय ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये पेड लिहून अशा प्रकारे तुमचं जे आहे जानेवारीचा हप्ता आणि मार्च आणि फेब्रुवारी मार्चचा हप्ता भेटल्यानंतर इथे तुम्हाला पेड लिहून येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह आणि योजनेच्या व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सोबतच आता लेक लाडकी योजनेची खूप मोठी अपडेट आलेली आहे, त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज कसा करू शकता, कारण त्या योजनेअंतर्गत आपल्या जे महिला आहे लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत ज्या बाया पात्र आहे त्यांच्या मुलींसाठी खूप मोठी ही एक मोठी योजना आहे, ज्या अंतर्गत मुलींना 1 लाख रुपयापर्यंत मिळते. सोबतच जेव्हा मुलीचं लग्न राहते तेव्हा सुद्धा 1,20,000 रुपये त्यांना मिळते. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठं करायचा ते मी या चॅनलवर लवकरच व्हिडिओ टाकणार आहोत, म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्राच्या अशाच योजनेसाठी.